नमस्कार, मी चारुलता. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला ती कोण होती ही गोष्ट सांगते आहे. मागच्या भागात आपण बघितलं, की सरकारने ज्ञानेश्वरला खूप आग्रह केला म्हणून तो तिथे त्यांच्या वाड्यावर राहायचं ठरवतो. त्याचा पुढचा भाग, ती कोण होती? असं म्हणतात विंचवाचं बिऱ्हाड विंचवाच्या पाठीवर असतं. तसं ज्ञानेश्वरचं बिऱ्हाड त्याच्या मोटारसायकलवर. तो आपलं सामान घेऊन बाहेरच्या जिन्याने वर गेला. रूम उघडून त्याने आत प्रवेश केला. रूम खूपच छान होती. तो येणार म्हणूनच सरकारने ती रूम स्वच्छ व सुसज्ज करून घेतली होती. याचा अंदाज ज्ञानेश्वरला आला. रूममध्ये स्वच्छ बेड होता. कोपऱ्यात एक टेबल, त्यावर लॅम्प होता. तांब्याचं तांब्याभांडं ठेवलेलं होते. खिडक्यांना छान पडदे होते आणि त्या रूमला लागून मोठी गच्ची होती. त्या गच्चीत एकसारख्या कुंड्या आणि तऱ्हेतऱ्हेचे फुलझाडे. ज्ञानेश्वरला ते फुलं बघून प्रसन्न वाटले. त्याने आपलं सामान जागच्या जागी लावले. सामान होतंच काय, तर कपडे ते त्याने कपाटात लावले. नीलांबरीने खाण्याचे बरेच पदार्थ दिले. लाडू, चिवडा, शंकरपाळे. खरं तर ज्ञानेश्वर हे पदार्थ कधी खात नसे. रोज पळायला जाणे, एक्सरसाइज करायची, जिममध्ये जायचं, हे ज्ञानेश्वरचं रुटीन. यात चिवडा, लाडू बसत नव्हते. पण आईची वेडी माया, ह्या मायेपुढे ज्ञानेश्वरचं काहीच चाललं नव्हतं. ज्ञानेश्वराने मुकाट्याने लाडू चिवड्याची पिशवी घेऊन आला. ते त्याने एका फळीवर व्यवस्थित लावले व गाव बघायला बाहेर पडला. गाव तसा लहानच होता. जास्त करून शेतकरी वर्गच होता. नदी किनारी देवळं होती. बाजारपेठ मोठी होती. बहुतेक तेथे होलसेलर होते. तेथूनच सर्वीकडे धान्य निर्यात होत असे. घरी जायच्या आधी त्याने बाहेरच खाऊन घेतले व तो घरी आला. कपडे बदलले, हातपाय धुवून अभ्यासाला बसला. तेवढ्यात दार वाजले. ज्ञानेश्वरने दार उघडले. दारात सावकाराचा नोकर उभा होता. त्याने ज्ञानेश्वरला निरोप दिला. तुम्हाला सावकारांनी खाली बोलवले. ज्ञानेश्वर खाली गेला. ज्ञानेश्वरने विचारले, काका मला बोलवले? सरकार म्हणाले, हो, चल जेवायला. ज्ञानेश्वर म्हणाला, नाही, मी जेवून आलो. सावकार म्हणाले, कोठून? बाहेरून? उद्यापासून सकाळची न्याहारी म्हणजेच तुमच्या भाषेत ब्रेकफास्ट, दोन्ही टायमाचे जेवण इथेच करायचे. ज्ञानेश्वर म्हणाला, नाही काका, तुम्ही मला राहायला जागा दिली याचं मला ओझं वाटतंय. आता जेवण नको. मला ओझं वाटेल असं नको. मी तुमच्या म्हणण्याला मान देऊन इथे राहिलो. आता जेवण नको. सरकार म्हणाले, बरं बरं. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पण काही मदत लागली तर आवाज द्या. मी जातीने हजर राहील. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरला त्यांच्या बोलण्याने बरं वाटले व तो वर निघून गेला. त्याला सावकार काकांचे कौतुक वाटले. वर जाताना ज्ञानेश्वर मनाशी म्हणाला, माणूस समजूतदार आहे. सकाळी शाळेत जायचे म्हणून ज्ञानेश्वर लवकर उठला. अंघोळ करून त्याने पेटीतील ज्ञानेश्वरी काढली. गच्चीकडे तोंड करून तो आसनावर मांडी घालून बसला. ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय वाचायला सुरुवात केली. त्याच्या आईने त्याला लहानपणापासूनच ज्ञानेश्वरी वाचायची सवय लावली होती. वाचता वाचता त्याने सहज समोर गच्चीकडे बघितले तर तिथे एक सुंदर मुलगी उभी होती.
छान जरीची हिरवीगार साडी, भरपूर अंगावर दागिने, नाकात सोन्याची नथ, त्या नथीला पाचूचा घोस तो तिच्या ओठावर स्थिरावला होता. तिला बघून ज्ञानेश्वरच्या मनात आले, ही या घरची मोलकरीण तर नक्की नाही. मग ही आहे कोण? सावकाराची मुलगी? ती मुलगी त्याच्याकडे बघून हसली. तोही हसला. पोथी वाचताना बोलायचे नाही हे आईने सांगितले होते, म्हणून तो काहीच बोलला नाही. त्याने खाली बघून पोथी वाचायला सुरुवात केली. वाचताना त्याने ती काय करते म्हणून समोर बघितले, तर ती तिथे नव्हती. त्याच्या मनात आलं, गेली असेल निघून. आज ज्ञानेश्वरच्या नोकरीचा पहिला दिवस होता. कामाला सुरुवात झाली. ज्ञानेश्वर मन लावून काम करत होता. दुपारी 1 वाजता डबे घेऊन एक बाई आली. नऊवारी साडी, कपाळावर भलं मोठं गोल गरगरीत कुंकू. त्या बाईने प्रत्येकाच्या टेबलावर एक एक डबा ठेवला. तसाच तिने ज्ञानेश्वर पुढे डबा ठेवला. ते बघून ज्ञानेश्वर म्हणाला, "अहो काकू, मी तुमच्याकडे डबा नाही लावला. मला डबा नका देऊ." ती बाई म्हणाली, "अरे पोरा, तू इथे येणार हे मला महिन्यापूर्वीच माहीत होतं. म्हणून मी डबा घेऊन आलो." ज्ञानेश्वर म्हणाला, "काय बोलताय काकू? अहो मला 15 दिवसापूर्वी समजलं मला इथे सर्व्हिस मिळतीये आणि तुम्हाला महिन्यापूर्वी कसं समजलं?" ती बाई म्हणाली, "मी महिना म्हणाले का? चुकून बोललो असेल. इथे सर्वांना मीच डबे देते. तर घे, घरचं अन्न पोटात जाईल आणि तुझ्या आवडीची भेंडीची व बटाट्याची भाजी दिली. बाकीचे डबे तिखट असतात, पण तुला कमी तिखटाचं बनवलं. खाऊन घे." ज्ञानेश्वर चॅड झाला. तो काकूला म्हणाला, "माझी आवड तुम्हाला कशी माहिती?" ज्ञानेश्वर म्हणाला, "मी तुम्हाला कधी बघितले नाही, तर ओळख असण्याचा प्रश्नच नाही. मग तुम्हाला माझी आवड कशी माहिती?" बाई गडबडून म्हणाली, "मला खूप काम आहेत." असं म्हणून ती गडबडीने तिथून निघून गेली. ज्ञानेश्वर कपाळाला हात लावून प्रश्नार्थक मुद्रेने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. शाळेत एक सदानंद नावाचे म्हातारे अकाउंटंट होते. ते म्हणाले, "ज्ञानेश्वर, इथले सरकारच सर्व शाळेला जेवण देतात. मुलांना इथेच जेवण वाढले जाते, पण आपल्या सर्वांना डबे येतात." ज्ञानेश्वर म्हणाला, "पण मला सांगा, त्या काकूंना माझी आवडती भाजी कोणती हे कसं माहिती?" सदानंद म्हणाले, "एखाद्या वेळेस असं असेल, वाड्यावरून तिला निरोप गेला असेल." ज्ञानेश्वर म्हणाला, "शक्य नाही. मी फक्त सरकारांना भेटलो. त्यांच्या त्यांच्या माझ्यात खाण्याविषयी काही बोलणं झालं नाही." सदानंद म्हणाले, "जाऊ दे, विचारू आपण काकूंना. गरम डबा आहे, खाऊन घे." इथेच मी माझी गोष्ट थांबवतीये. माझी जर कथा तुम्हाला आवडली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.